नमस्कार बंधू भगिनो आणि मित्रमंडळींनो. जमीन महसूल नोंदणीचे अधिकार तहसीलदाराकडे. शेतकऱ्यांनी धारण केलेल्या शेत जमिनीमध्ये 51 अधिक सहधारक असलेल्या जमिनीतील हिश्श्यांची विभाजनाकरता जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करताना तरतूद महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 85 मध्ये आहेत. आता जिल्हाधिकारी यांचे अधिकार संबंधित तहसीलदार यांना प्रदान करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिलेली आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मधील तरतुदीच्या बाहेर जाऊन नोंदणीकृत वाटपपत्र असल्याशिवाय वाटणी व विभाजन करण्यात येत नसल्याने शासनाच्या निदर्शनास आल्यामुळे कार्यालयाकडून प्रलंबित करणे जलद गतीने निकाली करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन परिपत्रकान्वये 16 जुलै अन्वये सूचना देण्यात आलेल्या आहेत. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या याचिकेत दिलेल्या निर्णयानुसार हिंदू एकत्र कुटुंबाच्या मालकीच्या मिळकतीचे वाटप होऊन सहधारकाला मिळकत प्राप्त होणे ही प्रक्रिया हस्तांतरण या खाली येत नसल्यामुळे वाटणीपत्रांची नोंदणी करणे सक्तीचे नाही. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 कलम 85 मधील तरतुदी आणि उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ यांच्याकडील याचिकामध्ये दिलेले आदेश पाहता शेतकऱ्यांनी धारण केलेल्या शेत जमिनीतून 51 अधिक सहधारक असतील तर अशा धारण जमिनीतील विभाजनाकरता तहसीलदार यांच्याकडे अर्ज केल्यास त्या प्रसंगी संबंधित सहधाराकडे नोंदणीकृत वाटप पत्राची मागणी करण्यात येऊ नये. जमीन मालकी हक्क वारसा हक्क काय आहेत? भूमी अभिलेख. जमीन महसूल अधिनियम 1966 या प्रयोजनाकरता जे रेकॉर्ड्स ठेवले जातात त्यांना भूमी अभिलेख म्हणतात. सर्व प्रकारचे गाव नमुने उदाहरणार्थ 7/12, 8 नंबरचे उत्तारे, 6 नंबरचे उत्तारे तसेच गाव नकाशे, चौकशीची कागदपत्रे, निर्णय आदेश यांना भूमी अभिलेखात समावेश होतो. जमीन महसूल 1970 या नियमांतर्गत या सर्व भूमी अभिलेखांचे प्रतींचे आपण प्रत्यक्ष महसूल कार्यालयात जाऊन निरीक्षण करू शकतो. आपण हवे असलेले अभिलेख नक्की कोठे आहेत हे माहीत नसेल तर त्यांचे आपणास हवे त्या वर्षाचे संपूर्ण दप्तर आपण पाहू शकतो. त्यांच्या प्रती नकल मागू शकतो. यासाठी कराव्या लागणाऱ्या अर्जाचा नमुना वेबसाईटवर आपल्याला मिळू शकतो. वडिलोपार्जित मिळकतीवरील आपला हक्क. आपल्या पूर्वजांच्या मिळकतीला आपण वडिलोपार्जित मिळकत असे म्हणतो. वडील, आजोबा किंवा पणजोबा यांच्याकडून त्यांनी जर मृत्यूपत्र केले नसेल किंवा केले असेल तर कायदेशीर नसेल तर त्यांच्या वारसांना त्यांच्या मृत्यूमागे त्यांची मिळकत वारसा हक्काने प्राप्त होते. ही मिळकत कोणास मिळावी हे त्या व्यक्तीच्या धर्मामध्ये जे काही रीतिरिवाज असतील त्याप्रमाणे ठरवले जाते. बदलत्या काळात वाडवडिलांचे मिळकतीवरून होणारे तंटे थांबवण्यासाठी या रीतिरिवाजांना कायदेशीर स्वरूपात देणे प्राप्त ठरले. त्यातून वारसा हक्काच्या कायद्याची निर्मिती झाली. 17 जून 1956 रोजी हिंदू उत्तराधिकारी अधिनियम 1956 अंमलात आला. हा अधिनियम धर्माने जी व्यक्ती मुस्लिम, ख्रिस्ती, पारशी किंवा ज्यू नाही अशी कोणतीही व्यक्तींना लागू होतो. त्यानुसार वीरशैव, लिंगायत, ब्राह्मण समाज, प्रार्थना समाज व आर्य समाज ज्याचे अन्वय तसेच बौद्ध, जैन आणि शीख धर्मियांना लागू होतो. हे लक्षात घेता आपणास असे म्हणावे लागेल की हा कायदा महाराष्ट्रातील बहुसंख्य समाजाला लागू होत आहे. या कायद्याची निर्मिती आधी ज्याचा मृत्यू झाला असेल त्यांना जे कायदे लागू होतात त्यांचा विचार आता आपण करणार आहोत. वारसा हक्क कोणाला प्राप्त व्हावा यावर दयाभाग व मिताक्षर या 2 विचारप्रणाली लिहिल्या गेल्या. यातील दयाभाग या विचारप्रणालीचा प्रभाग बंगाल व आसाम या भागावर आहे, तर उर्वरित भारतातील मिताक्षर या विचारप्रणालीचा प्रभाव आहे. मिताक्षर हा प्रबंध 12व्या शतकातील विघ्नेश्वर या तज्ज्ञाने चालुक्य समाजाच्या काळातील न्याय व्यवस्थेकरता लिहिली. हा प्रबंध हिंदू कायद्यातील प्रभावी लेख आहे. मिळकतीच्या हक्कासंबंधातील यातील तत्वांचा वापर हिंदू उत्तराधिकारी अधिनियम 1956 येण्या अगोदर कायद्याचा भाग म्हणून वापरला जात होता, म्हणून त्याला जुना हिंदू कायदा असेही म्हटले जाते. त्यानंतर जुन्या हिंदू कायद्यामधील जी तत्वे हिंदू उत्तराधिकारी अधिनियम 1956 मध्ये वापरली गेली त्यांना या अधिनियमाची विधीने मान्यता मिळाली. भारतीय समाज हा मुख्यतः शेतीवर अवलंबून होता. शेतजमीन पूर्वापार वंशपरंपरेने पुढील पिढीकडे चालून येत होती. कुटुंबातील सर्वच घटक जमिनीवर उदरनिर्वाह करत असल्या कारणाने भारतात एकत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात होती. म्हणजे मुलगा, वडील, आजोबा हे एकाच घरात राहत होते. आजोबांचे नाव जर बाजे असेल तर त्यांना गणपत वगैरे मुले असतील व गणपतला शंकर वगैरे मुले असतील तर जुन्या हिंदू कायद्याप्रमाणे बाजीच्या सर्व गणपत वगैरे मुलांना जन्मताच वडिलार्जित मिळकतीत हक्क असतो. तसेच गणपतच्या शंकर वगैरे मुलांना जन्मताच वडिलार्जित मिळकतीत हक्क असतो. मुलांचा हक्क जन्मताच असल्याकारणाने वडील मिळकतीचे एकटे मालक नसतात. तेव्हा
कुटुंबाची कायदेशीर गरज नसेल तर वडिलांनी एकट्याला मिळकत विकता येत नाही. मिळकतीमध्ये वर म्हटलेले सर्वच घटक हे सहहिस्सेदार असल्याकारणाने ती अविभाज्य असते. जुन्या कायद्याप्रमाणे फक्त पुरुषांनाच एकत्र कुटुंबाच्या मिळकतीमध्ये हक्क होतो. सन 1937ला वुमेन्स राईट टू प्रॉपर्टी ॲक्ट हा कायदा लागू करण्यात आला. या कायद्याने विधवा स्त्रीला एकत्र कुटुंबाच्या मिळकतीचा हिस्सा मिळाला. आपल्या हयातीप्रमाणे ती या कायद्याचा उपयोग घेऊ होती, परंतु तिला वाटप करून मागण्याचा हक्क नव्हता. मात्र हिंदू उत्तराधिकारी अधिनियम 1956 या कायद्यातील कलम 14च्या तरतुदीप्रमाणे ती मिळकत पूर्ण मालक झाली आणि म्हणून तिला मिळकतीचे वाटप करून मागण्याचा हक्क प्राप्त झाला. या कायद्याने विधवेस मुलाइतका हक्क प्राप्त झाला. सन 1956 पूर्वी मुलींना एकत्र कुटुंबाच्या मिळकतीमध्ये हक्क नव्हते. नंतर या अधिनियमाच्या कलम 6 अन्वये 1956 साली मुलींना काही हक्क दिले गेले. काय हक्क दिले गेले उदाहरणार्थ पाहू. जर एक वडिलापार्जित 8,000 मीटर जमीन 14 जून 1956 पूर्वी 4 व्यक्तींच्या नावावर आहे. यातील गणपत नावाची व्यक्ती 1960 साली मयत झाली. त्याचा मृत्यूपश्चात बायको, 3 मुले व 1 मुलगी आहे. आता गणपतच्या वारसाचे हिस्से काढण्यासाठी प्रथम गणपतचा वडिलार्जित मिळकतीमधील चौथा हिस्सा म्हणजे 2000 चौरस मीटर एवढ्याचाच विचार करायचा आहे. गणपतच्या मुलांना जन्माने वारसा हक्क मिळाला आहे. तसेच सन 1937च्या वुमेन्स राईट टू प्रॉपर्टी ॲक्ट ह्या कायद्याने विधवा बायकोला एकत्र कुटुंबाच्या मिळकतीमधील हिस्सा मिळाला आहे. तेव्हा गणपतच्या 2000 चौरस मीटरचे हिस्से खालीलप्रमाणे पाडावे लागतील. एक हिस्सा गणपतचा, एक हिस्सा त्याच्या विधवा बायकोचा, 3 मुलांचे प्रत्येकी एक हिस्सा. याप्रमाणे 2000 चौरस मीटरचे 5 भाग म्हणजेच प्रत्येकी 400 मीटरचा होतो. मयत गणपतच्या 400 मीटर हिश्श्याचे मध्ये हिंदू उत्तराधिकारी अधिनियम 1956 प्रमाणे एक हिस्सा त्याच्या विधवा बायकोचा, 3 मुलांचे प्रत्येकी एक हिस्सा व मुलीचा एक हिस्सा याप्रमाणे 5 हिस्से होतात. म्हणजेच गणपतच्या 400 मीटरचे पुन्हा 5 भाग करायचे आहेत. त्यानुसार गणपतच्या वारसांना प्रत्येकी 80 मीटर आणखी मिळतात. आता गणपतच्या वारसांना खालील दिल्याप्रमाणे हिस्से मिळतात. बायकोला 480 मीटर, 3 मुलांना प्रत्येकी 480 मीटर, मुलीला 80 मीटर. यातून आपणास असे दिसते की जुन्या हिंदू कायद्याच्या प्रभावाखाली मुलींना वडिलांच्या मिळकतीत समान हक्क प्राप्त होत नाही. मुलामुलीमधील ही असमानता दूर करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 22 जून 1994 रोजी हिंदू वारसा महाराष्ट्र दुरुस्ती कायदा 1994 चॅप्टर अ2 मध्ये कलम 29 अ मध्ये दुरुस्ती केली. या दुरुस्तीनुसार मुलींना मुलाइतके वारसा हक्क प्राप्त झाले. ज्या मुलींचे लग्ने हा कायदा होण्याआधी झाले असतील त्यांना वरील उदाहरणात दाखवलेला 0.80 मीटर एवढा मुलींचा हिस्सा प्राप्त होतो. ज्यांची लग्ने झाले नसतील त्यांना मुलाइतका म्हणजेच वरील उदाहरणात दाखवलेला 400 मीटर इतका हिस्सा प्राप्त होतो. गणपतचे 2 विवाह झाले असतील तर त्यांच्या दोन्ही विधवांना मिळून एक हिस्सा मिळतो. त्यांच्या 2 बायका एक हिस्सा व त्यांच्या बायकापासून झालेले अपत्य हे त्या मिळकतीचे सहहिस्सेदार असतात. तर धन्यवाद मित्रांनो. आपण या भागामध्ये इथेच थांबणार आहेत. आपल्याला अजून काही पुस्तकांची आवश्यकता असेल तर आमच्याकडे मागणी करू शकता. धन्यवाद.